नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, खूप दिवस झाले आपल्या कांद्याला फवारा नाहीत, तर त्याला आपण वाढीसाठी एक फवारा मारणार आहेत जबरदस्त असा. तुम्हाला सांगतो आपण कोणता कोणता फवारा मारणार आहेत. आणि हा एक एक्सपेरिमेंट म्हणून पण फवारा आहे की तुम्हाला दाखवणार आहेत की कांदा कसा काय वाढतो आणि तुम्ही पण वापरू शकता आणि चांगले कमी पैशात चांगले उत्पादन घेऊ शकता. तर दाखवतो तुम्हाला कोणतं कोणतं औषध मारणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपल्या मागे आहेत बायोविटा, जे की PI कंपनीचा आहे, ज्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि दुसरा आहे किफन, ज्यामध्ये कंटेंट आहे 12 पेनपायरेट आणि हे इन्सेक्टिसाईड प्लस फंगिसाईड दोन्ही पण आहे. आणि एक घेतला मॅग्नेशियम सल्फेट. आणि त्याचसोबत घेणार आहे आपण शेतकरी मित्रांनो सुपरजीव, हे पाटील बायोटेकचं असं बायोस्टिम्युलंट आहे. बायोस्टिम्युलंट नाही आहे हे जिब्रॅलिकच ॲसिड आहे डायरेक्ट. तर हे काय करायचं, जिब्रॅलिक ॲसिड टाकायचं बायोविटा एक्समध्ये. बायोविटा एक्सचा समजा आता 500 ml मध्ये 10 पंप होतात. तर आता हे आपण अर्ध औषध घेतलं आहे म्हणजे 5 पंपाचं, आणि हे एक इंजेक्शन राहते 5 पंपाचं. तर हे यामध्ये टाकणार आहेत 5 पंपाचं आणि असा हा फवारा मारणार आहेत. याने काय होते, इन्स्टंट असा कांदा एकदम भरभराटीने वाढतो आणि लवचिकता राहते कांद्याला, ग्रीनरी पण चांगली राहते आणि उत्पादन चांगलं होते. कमी पैशात चांगलं असं उत्पादन होते, त्यासाठी आपण हे औषध मारणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्की तुम्ही पण रिझल्ट बघा. आपण 5-6 दिवसांनी व्हिडिओ बनवून रिझल्ट पण तुम्हाला दाखवणार आहेत की कसा फरक पडतो. आणि आताचा पण कांदा कसा आहे तो पण आता पाहून घ्या तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता अशा प्रकारे आपला कांदा आहे आणि अशा प्रकारे इथे आता फवारा चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणती चूक होत आहे या फवाऱ्यामध्ये. 10 सेकंदचा टाईम देतो, कमेंटमध्ये लवकर सांगा. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, या फवाऱ्यामध्ये आपली 2 चूक होत आहेत. पहिली चूक म्हणजे हे जमीन बघू शकता तुम्ही, यामध्ये आर्द्रता म्हणजे जमिनीमध्ये आर्द्रता कमी आहे, पाणी ओललेलं नाही आहे, तर जमीन थोडीशी फाकली आहे. तर याचा फवाऱ्यावर खूप असर होतो. फवारा हा फक्त 30 ते 40% काम करते. 100% जसा फवारा काम करायला पाहिजे तसा काम करत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, फवारा मारताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जमीन ही ओली पाहिजे. ओली असल्यावरच फवारा मारायचा. आणि तुम्ही म्हणाल दुसरी चूक कोणती, तर दुसरी चूक अशी की बघू शकता ऊन किती आहे आणि एवढ्या उन्हात फवारा मारण्यात चालू आहे. यामुळे पण 20-30% फवारा कामच नाही करत. तर ते पण चूक तुम्ही नक्की टाळा शेतकरी मित्रांनो. एक तर सकाळच्या टाईमले किंवा सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान फवारा मारणे चालू करायचे. हे 2 चुका नेहमी लक्षात ठेवायचं शेतकरी मित्रांनो फवारा मारते वेळेस. यामुळे रिझल्टचा खूप परिणाम पडतो. आता मला कसं कंपनीच्या कामामुळे वेळ नाही भेटत, रविवार भेटते, त्यामध्ये सगळे कामं आटपावं लागते, त्यामुळे मला मारणं गरजेचंच राहते. तर तुम्ही अशी चूक करू नका. आणि असा आपला कांदा आहे, आपण रिझल्ट नक्की 5-6 दिवसांनी दाखवणार आहेत कांदा कशा प्रकारे होतो. तर